पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। याची परी देख तमसत्व अधोमुख बैसोनी जई आगळिक धरी रज। 226वी ओवी। या गुणाचे वर्णन सांगत असताना कोणता गुण प्रबल झाला म्हणजे त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याच गुणामध्ये जर मरण आलं तर त्याची पुढची गती काय असा चाललेला विषय आहे। चालू विषयामध्ये दाखवलं की तमगुण आणि सत्वगुण अधोमुख झाला म्हणजे तो आता काय आहे की त्याचं मुख खाली, तो वर उठाव करत नाही। अशा वेळेस रजोगुणाचा उठाव असतो। रजोगुण जागा झाला की रजोगुण जो काही आपलं गुण असेल तो त्या ठिकाणी अंतःकरणाद्वारे इंद्रियातून देहाकडून करून घेत असतो। मग रजगुणाचे जे काही गुण असतील तसा तो मनुष्य त्या स्वभावाचा बनतो। त्या स्वभावाप्रमाणे त्याची कार्य चाललेली असतात। रजगुणाला ज्या प्रकारचं कर्मफळ पाहिजे त्याच कर्मफळाची तो इच्छा करत असतो। म्हणजेच सत्वगुणाबद्दल काल जसं आपण पाहिलं की त्याच्या ठिकाणी काय आहे, ज्ञानवृत्ती आहे, विवेक आहे। त्यामुळं प्रत्येक गोष्ट करत असला तर जे कार्य करत आहे, जे कर्म करत आहे त्याचा परिणाम काय होईल, तो हिताचा आहे का अहिताचा आहे याचा तो विचार करतो। म्हणजे त्या सत्वगुणाच्या ठिकाणी विचार आहे। आता रजोगुणाचा बद्दल जे बोलायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्या फळाकडं जे काही लक्ष आहे त्याचं रजोगुणातर्फे होत असलेल्या कर्माचं फळ जे आहे तिकडं जे लक्ष आहे त्यात एक आहे की आपल्याला यातला काय लाभ होतं हे पाहायचं, परिणाम नंतर पाहू, किंवा दुसऱ्याला कोणाला काय त्याचं होत असेल ते पाहू। आपल्या पदरात पाडून घ्यायचं आहे त्याच्याकरता कोणत्या कोणत्या युक्त्या करता येईल तसं करता येईल। असा काय आहे रजोगुणाच्या ठिकाणी लक्षणांचा भाग आहे। आता तेच लक्षण पुढं आपल्याला देत आहे। आपुलिया कार्याचा घुमाड गावी देहा, आपुलिया कार्याचा घुमाड गावी देहाचा माजवी तै चिन्हाचा उदय ऐसा। आता तिथं काय आहे तर सतत कर्म आहेत। म्हणजे हा सत्वगुणी मनुष्य कसा स्थिर असतो, विचाराच्या ठिकाणी त्याची काय आहे धारणा जास्त असते आणि गरज असेल तेव्हाच धावाधाव करतो तो। केलीस तरी शास्त्रनिहाय, शास्त्र सोडून नाही। याच्याकडं तसं नाही। याच्याकडं कसं आहे जे कार्य करायचं आहे तो जो काही कर्मभावातून जागा झाला आहे, ज्याचं स्फुरण आलं आहे इतकं वेगाने ते की पुढं जे काही असेल ते सगळं होत आहेच। त्या कर्माप्रमाणे त्या कार्याप्रमाणे कर्म आहेत पण शरीरात सगळं तेच भरलेलं आहे। हे कर्म पूर्ण करायचं असं सतत शरीराच्या ठिकाणी असल्यामुळं तो त्याचं जे शरीर आहे ते सुद्धा त्या कर्माला वाहून घेतं। असा जो काही रजगुणी आहे की त्याचे जे कार्य घडत आहे त्या कार्यात त्याच्या ठिकाणी कोणती चिन्ह उदयाला येतील। पांजुरली वाहुटळी करी वेगळ वेटाळी तैसी विषयी सरळी इंद्रिया होय। आता एक उदाहरण दिलं की मोठी एखादी वावटळ सुटली म्हणजे इकडं तिकडं पडलेला काडी कचरा, कागद, एखादा कपडा वाळत घातलेलं काय असलं तर सगळं असं त्या वाऱ्याच्या झोतात फिरत राहतं आणि एकत्र गोळा केलं जातं। कुठं गोळा करणार ते जिथं त्या वाऱ्याचा चक्र आहे
आणि त्या चक्राबरोबर फिरत फिरत ती काय वावटळी एका जाग्याला थांबते असं नाही, ते चक्र पुढं 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 सरकत जातं. जिथं जिथं सरकतं तिथं जर काही आहे धूळ असेल तर धुळीला वर उचलतं. तिथं आणखीन काही काडी कचरा पाला पाचोळा कपडा घरावर टाकत असतात, तसले पत्रे काय जे असेल ते त्या वावटळीचा वेग किती, त्या वेगाप्रमाणे त्याच्यात ते सगळं फिरवत फिरवत मग काय आहे की सगळं असं गोल चक्कर फिरतं फिरतं आणि कुठंतरी मग ते खाली पडतं. आता यातल्या पाल्या पाचोळ्याला, यातल्या उडून चाललेल्या कपड्याला, घरावरच्या पत्र्याला काय असं हेतू आहे का मला इथंच पडायचं आहे? असं काही नाही. तसं ह्याच्या इंद्रियाला विषय भोगाकडं एकदा निघाला की विषय समोर दिसला की मग त्याला कशाचं काही नाही, विषय कसा गोळा करायचा हेच. मग जे जे काही आपल्याकडं विषय आहेत डोळ्याद्वारे, कानाद्वारे, नाकाद्वारे, जिभेद्वारे, हे जे विषय आहेत त्यातला जो काही असेल, डोळ्याचा पाहता पाहता कानाचा, कानाचा पाहता पाहता ग्रहणाचा, असे सतत विषय गोळा करणं हे त्याच्याकडे. एकंदरीत काय आहे की जसं एखादा मनुष्य एखादी गोष्ट लक्ष देऊन पाहतो तसं काही याच्याकडं नाही. लक्ष इकडं देता देता दुसरं जे काही, जसं शास्त्रज्ञ असले म्हणजे आपला जो काही प्रयोग चालला आहे त्या प्रयोगात किती लक्ष असतं त्यांचं, एकरूप झाले. उदाहरण आहे एकनाथी भागवतामध्ये की एक काय आहे की बाण तयार करणारा लोहार आहे आणि त्यांनी बाण तयार करतोय, त्याचं भट्टी कुठं आहे, तो भाता लावलेला अगदी रस्त्यावर, आणि त्या भात्याचं टोक तयार करायचं आणि त्याला पाणी द्यायचं. म्हणजे कोणत्या प्रकारचं पाणी दिलं असतं त्यातलं जे काही धार आहे ते टिकेल याच्याकडं त्याचं लक्ष. म्हणजे त्याला तापवायचं, चांगली धार आणायची, परत अजून पाणी द्यायचं. पाण्यासाठी त्याने जे काही दगडी कुंड केलेलं असेल किंवा काय भांडं त्यात, याच्यामध्ये आजूबाजूनी कोण कुठून गेलो तर उदाहरण त्यात दिलं आहे की राजाच चालला होता. आता राजा काही गपचूप जातो का, वाजंत्री वाजतेत, पुढे मोठ्यानं राजेसाहेब आले तो असे हाकारा देणारं आहे, घोडदळ आहे, त्याच्या पाठीमागं चाललेलं सैन्यदळ आहे, याचं लक्षच नाही. तो ते जे काही बाण तयार केल्यावर त्याला कसलं पाणी बसलं आहे, म्हणजे पांढऱ्या रंगाचं आलं का निळसर रंगाचं आलं का काळपट रंगाचं आलं, हे प्रकार आहेत त्यातले. तसं तसं तो पाहतो. हे का सांगायचं तर याच्या ठिकाणी इंद्रिय विषयाच्या ठिकाणी इतकी एकाग्रता नाही. तो काय करतोय की अर्धवट विषय, हा मिळूस्तोर तो मिळूस्तोर तो. एखादं जसं निघणारं जनावर असतं, गाई गुरं, हिरव्या चाऱ्यात हितला घास की तिथला घास, तिथला घास कुठंतरी एका ठिकाणी उभं राहून चांगलं आपलं गवत खावं असं नाही, इथं घास तिथं घास करत पुढं जातं. तसा हा सतत इंद्रियांना विषयाकडं धाडत असतो. परदाराधिक पडे परिविरुद्ध ऐसे नावडे, मग शेळियेचे नितोंडे सैंग चारी. आता त्याच्या दृष्टीनं धर्म विधी हा विषयच नाही, तो मानत नाही असं नाही. जर शास्त्राप्रमाणे विधीप्रमाणे धर्माप्रमाणे काय मिळत असेल तर घ्यायचं, पण मिळत नाही असं दिसलं तर ते धर्माकडचं सोडून द्यायचं लक्ष, विधीचं लक्ष सोडून द्यायचं आणि मग अधर्माने मिळो नाहीतर अविधीने मिळो ते मिळवायचं आहे. याच्यामध्ये काय आहे, परस्त्री प्राप्त करण्याकरताही त्याचं लक्ष तिकडंच. एखादं काय आणखीन कुठलं तरी द्रव्य मिळत असलं तरी ते द्रव्य मिळवण्याकरताही तो त्याच प्रकारे वागणार. म्हणजेच त्याच्या ठिकाणी हे आपल्या विरुद्ध आहे, हे आपण करू नये असा विचार नाही. जसं सत्वगुणात विचार होता, इथं विचार नाही. याला काय दिसतंय की यापासून आपला लाभ काय, प्रत्येक गोष्ट वेगळी. लाभात पैसाच पाहिजेल असं नाही, आणि पैशाचा लाभ जर ह्याला पाहिजे असेल तर जवळचा नातेवाईक असला तरी त्याला फिकीर नाही, त्याचे पैसे घेऊन येणार, त्यांना परत द्यायचा तर विषय नाही, पण काही म्हणणार आणि त्यांचे पैसे आणणार आणि अगदी बरोबर सखोल माहिती काढणार की ह्यांना कशाचे पैसे आलेत, ह्यांच्याजवळ आता आहेत, अजून ह्यांनी कुठं बँकेत भरणा केला नाही, हे सगळं जाऊन तिथं
नाही हो म्हणायला त्याला जागाच ठेवायची नाही. काल आलेले पैसे अजून तुम्ही बँकेत भरले नाहीत तर द्या, तुम्हाला बँकेत इतकं व्याज देतो असं म्हणायचं, पण घ्यायचं. आता हे झालं काय आहे पैशाबद्दल. असं काही नाही, आत्ता सांगितलं ना, परस्त्रीचंही त्याचं काही वाटत नाही. ते कोण आहे काय ह्याचं काही त्याच्या ठिकाणी नाही. एवढंच काय की हे त्याला चालत नाही असं नाही, जे काय असेल ते हाताशी आलं की घेणार. त्याला उदाहरण दिलं आहे की शेळीला काही चारा नको असं नाही, कडसर असलेलं गवतही खाती, झालं काटेरी गवतही खाते, काही असेल ते खाते. काट्याचे बाबळी असतात त्याला केवढ्याले काटे, पण त्याचेसुद्धा पाला खाणार. दुसरं जे काही कडसर आहे त्या कडसराचंही खाणार. काही तिच्या ठिकाणी ह्या गवताबद्दल ती खाणार नाही असं नाहीच, कोणतंही गवत ते खाते. हे उदाहरण देऊन सांगितलं की ह्याला काही पण आवडतं, ते त्याला शास्त्राचा, धर्माचा, विधीचा कशाचाही भाग किंवा बंधन नाही. हा ठायवरी लोभू करी स्वैरत्वाचा राभू, वेटाळीता अलाभू तै ते उरे. आता ह्या सगळ्यामध्ये जेव्हा जेव्हा त्याला कोणत्या प्रकारचा लोभ प्राप्त झाला आहे आणि ते मिळवायचं असं त्याच्या मनात असलं की स्वैर वागणार, त्याला धरबंध नाही. म्हणजे जसं मागच्या ओवीत पाहिलं आपण की परस्त्रीबद्दलची इच्छा आहे. एका पुरुषाचंच हे सांगतात असं नाही, स्त्रीच्या ठिकाणी रजगुण असला तरी ती तिच्या रस्त्याने असंच वागत असते. तिलाही काय आहे, काय प्राप्त करून घ्यायचं, एकदा झालं ती रजगुणी स्त्री तर ते कुणाची पर्वा करत नाही. त्या प्रकारे जर एखादा वस्तू मिळत नसेल तर भांडण काढणार, ती वस्तू द्या म्हणून. तरी मिळत नसेल तर आणखीन काहीतरी करणार, तरी मिळत नसेल तर चोरी करणार, पण ती वस्तू कशी प्राप्त करायची हे पाहणार. कारण त्याच्या ठिकाणी स्वैरत्वाचा हा जो काय आहे की स्वैर म्हणजे कशाचं बंधन नाही. जसं गावामध्ये सोडलेला बैल असतो, तो काहीतरी देवाचा म्हणून सोडायचं, त्याला कुठं दोरी बांधलेली नाही, नाकात व्यसन नाही, मग त्याला कोणाचंच बंधन नाही. ह्याच्या शेतात शिर, त्याच्या शेतात शिर, कोणी हाकलायला आलं तर त्याच्यावर धावून जा. तो जसा वागत असतो तसा हा रजोगुणी मनुष्य आहे. याच्या ठिकाणी सुद्धा काही मिळवायचं म्हणलं तर मिळवणारच. ह्या गोष्टी अलाभ आहे, मिळत नाही असं जर म्हटलं तर त्याच्या ठिकाणी मात्र त्याचा खूप राग येतो. मग ज्या माणसाने ही वस्तू मिळू दिली नाही, ज्याच्यामुळे हे मिळाली नाही, मग त्याच्या ठिकाणी काय आहे, त्याचा क्रोध उभा राहतो. जितकं त्याला प्राप्त करून घ्यायचं आहे तितकं तो प्राप्त करूनच घेत असतो. आणि आड पडलिया उद्यम जाता भलतेया, प्रवृत्ती धनंजया हातून काढी. आता एक भाग असा आहे, अगोदरच्या ओवीतही झालं की आपुलिया कार्याचा घोमाडा, हे जे मागं सांगितलं तेच आताही सांगतात की त्याच्या ठिकाणी एखादा उद्योग करायचा असेल, एखादं कर्म करायचं असेल तर जो उद्योग आहे त्याच्या ठिकाणी त्याचं काही नाही. समजा त्याची दुकानदारी असेल तर पहाटे उघडणार, ते रात्री 10-11पर्यंत. भूक लागली तरी उठून जायचं नाही, झोप लागली तरी तिथनं हलायचं नाही, तिथंच डुकल्या खाईल, पण ते दुकानच राहणार. कारण हे जे काही त्याचा हा जो उद्योग आहे, मग दुकान असेल, व्यापार कुठला असेल, काही असो, तो सतत काय आहे की त्या व्यापारातच आणि सततची प्रवृत्ती. म्हणजे त्यामुळं त्याच्या ठिकाणी एक आहे की त्यात जे काही प्राप्त करून घ्यायचं आहे ते प्राप्त करण्यात हात आखडता घेत नाही. मग जसं एखादा काय असतो, दुकानदार असतो, मग तो काय करतो, समोरच्या गिरायकाने विचारलं हे अमकं काय भाव आहे, तमकं काय भाव आहे, मग मुद्दाम सांगणार ह्यातले हे कमी, म्हणजे त्याला जे काय भाव असेल त्यातले ₹1, ₹2, ₹5 कमी सांगणार. एवढ्याला आहे. दुसऱ्याला समोरच्या गिरायकाला वाटतं हे तर स्वस्त आहे, पण 4 वस्तू अशा दिल्या की दुसऱ्या 4 वस्तूत हे ₹5 लावलेले असते. त्याने हिशोब सारखाच आणायचा, पण पहिल्या
त्यांनी जेवढे विचारलेल्या वस्तू तेवढ्या स्वस्त सांगायच्या, न विचारलेल्या वस्तूत बरोबर ही मेळ घालायचा. याचं कारण आहे की त्याची प्रवृत्ती मिळवण्याची. मग तो कुठं मिळवेल तिथं त्याचा आखडता हात नाहीच. तो त्या ठिकाणी काय आहे, कसं पाहिजे तसं मिळवत राहणार. तेवीच एकादा प्रासादू का करावा अश्वमेधू, ऐसा अचाट छंदू घेऊन उठी. आता दुसरा एक प्रकार दाखवला. लोभाचे किती प्रकार आहेत याच्याकडं. कर्मफळं मिळवावीत, पैसा मिळवावा, स्वैर वागावं, हे सगळं असता कीर्ती वाढावी. आणि मग ती कीर्ती वाढण्याकरता त्यांनी काय करायचं की आपल्याजवळचं जे धन आहे त्या धनानं असा एखादा मोठा वाडा बांधायला काढायचा. वाडा म्हणजे राजवाडाच. काय पाहिजे तितकं त्याच्यामध्ये सगळ्या सोयी करायच्या. हे सगळं का तर प्रत्येकाने पाहावं कुणाचा वाडा आहे, इतका सुंदर कसा, आणि मग हे मालक इतकं कसं काय लक्षपूर्वक बांधलं. म्हणजे ही स्तुती लोकांनी करावी. आपलं काय आहे की नाव व्हावं हे. दुसरी गोष्ट अश्वमेध यज्ञ. पूर्वी राजे लोक काय करायचे, अश्वमेध यज्ञाकरता एक घोडा असायचा आणि तो घोडा सोडला की ज्या भागातून जाईल ते भाग ह्यांचा. ज्या दुसऱ्या राज्यातून चालला आणि त्या राजाने जर त्या घोड्याला धरलं, नाही जाऊ देणार माझ्या भागातून, तर त्याच्याशी युद्ध करायचं. आणि तो युद्ध झाला आणि तो पराजित झाला की त्याचं सगळं आपलंच म्हणायचं, घोडा पुढं निघायचा. असे जे काही अश्वमेधासारखे आहेत, असला अचाट छंद. याचाच अर्थ असा की किती आपल्याला पाहिजे, ह्याच्यापेक्षा पाहिजे म्हणजे पाहिजे. मग ते कोणाचंही माझंच असलं पाहिजे. दुसऱ्याच्या मालकीपेक्षा माझी मालकी जितकी जास्त ते त्याला आवडतं. नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविधे. आता अगोदर आपण पाहिलं की वाडा बांधतोय, अश्वमेधादी यज्ञ करतोय. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा इतकं जरी त्याच्याकडं नसलं तर थोडंफार काय करतो, मोठं शहर. आता जे आपण सध्या पाहिलं की काही ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं नाव असतं, त्या नगराला त्या व्यक्तीचं नाव आहे. जसं अहमदनगर, म्हणजे अहमद नावाचा कोणी असेल त्यांनी ते नगर वसवलं. दुसरा कोणी कुठलं नगर वसवलं तर त्यांनी त्याचं नगर वसवलं. हे काय केलं, आपली नगरी वसवायची आणि आपलं नाव त्या नगरीला द्यायचं. हा एक तिथं छंद. आता जोपर्यंत ती नगरी आहे तोपर्यंत ह्याचं नाव राहणारच आहे, त्या नगरीच्याच नावानं नाव राहील. दुसरी गोष्ट, मोठमोठे तलाव बांधायचे, आणखीन काय आहे, धरणं बांधायची. आणि हे कुणी बांधलं, ह्या धरणाचा मालक कोण होता, किंवा कोणता राजा होता, किंवा कोण श्रीमंत माणूस होता की त्यांनी हे धरण बांधले, ह्याचे नाव त्याचं कित्येक दिवस राहील. याच्याशिवाय काही असेल ते मग धर्मशाळा बांधायच्या, बागा, आंबराई, हे सगळं. की समजा हा रस्ता आहे, तर जसं पंढरपूरचा रस्ता असतो, पूर्वी पंढरपूर रस्ता म्हणजे लोक पंढरीला जाण्याकरता वारकरी म्हणून जायचे. मग तिथं बारवेसारखी विहीर, पायऱ्या उतरून आत जावं, वडाची झाडं, एखादं 4-2 खानाचं इमारत, हे सगळं कशामुळं करायचं, तर हा वाटसरू जो आहे त्या वाटसरूला पाणी प्यायला जागा असावी, वडाच्या झाडाखाली त्याने विश्रांती घ्यावी, एखादा बांधलेली धर्मशाळा आहे त्याच्यामध्ये त्यांनी रात्रीचा मुक्काम करावा, हे सगळ्या सोयी करायच्या. मग कुणी करायच्या, ज्याच्याजवळ पैसे आहेत तो हे सगळं करतो, पण नुसतं नाही, आपलं नाव मागे राहावं म्हणून हे सगळं करायचं. ऐसेसा आफाटी कर्मी, समारंभ उपक्रमी आणि दृष्टादृष्ट कामी पुरे न म्हणे. एकंदरीत अशा तऱ्हेची कर्म काढायची की जी अखंड चालतील आणि त्या कर्मापासून वेगवेगळे समारंभ उभा करायचे. आज आपण आपल्याकडं नाही पण दक्षिणेकडे गेलो तर कितीतरी भव्य भव्य मंदिर आहेत. केवढ्याही मोठ्या भागामध्ये 40, 50, 60 एकरापर्यंत.
आणि अनेक प्रकारचे काय आहे बांधकामामधली कलाकुसर आहे. एका राजाने केलं आहे असं नाही, त्याच्या पुढं आलेल्या राजाने त्याच्या पुढचं काम, त्याच्या पुढच्या राजाने त्याच्या पुढचं काम. मग हे 1-2 राजे होऊन गेले किंवा 50-60 वर्षे गेली तरी ही कामं चालायची. पण ते काम इतकं भक्कम झालं की कितीतरी दिवस झाले तरी ते आहेच. म्हणजेच ज्या गोष्टी अशा त्यांना करायच्या, जो उपक्रम करायचा आहे तो उपक्रम पुढे टिकावा. आता आपण पाहायला असो नाही तर नसो, पण टिकावा. जसं पूर्वी सांगतात की आजोबा आंब्याचं झाड लावायचे. मग आजोबाला विचारलं की अहो तुमचं वय कुठे आता, एवढं झाड लावून हे आंबे यायचे आणि तुम्ही खायचं कधी, आणि नातवाला मिळले तरी चालतील. म्हणजे हे सगळं का करायचं तर आपलं पुढं या सगळ्या गोष्टीमध्ये नाव टिकेल. सागरूही सांडी पडे, आगी न लाहे तीन कवडे, ऐसे अभिलाषी जोडे दुर्भरत्व. आता त्याच्यात उदाहरण दिलं की सगळ्यात समुद्र हा अफाट मोठा आहे, किती खोल आहे, किती लांब रुंद हे सांगता येत नाही. पण ह्याच्या कार्याचा उत्साह करण्याची जी उमेद आहे त्याच्यापुढं समुद्र मागं पडेल. दुसरं सांगतात कितीही अग्नीमध्ये लाकडं टाकली तर तो अग्नी काय म्हणेल का आता माझं पोट भरलं पुरे. हे म्हणतात त्या अग्नी ह्याच्या पुढं 3 कवड्या. म्हणजे इतकंसं बारीकसाच झाला. याची जी काही आतली उमेद आहे, उत्साह आहे आणि कर्म करण्याची भावना आहे, प्रवृत्ती आहे, ती एवढी मोठी की ही सगळी उदाहरणं जी सांगितली ती फार कमी. स्पृहा मना पुढा पुढा, आशेचा घे दवडा, विश्व घापे चाडा पायातळी. एकंदरीत स्पृहा म्हणजे सूक्ष्म इच्छा. ही कधी आहे अगोदरपासून आहे. ती वाढत वाढत तिचे आशेत रूपांतर झालं आणि आशा इतकी धावायला लागली की सगळं विश्व पादाक्रांत करावं, सगळ्या विश्वाला आपलंसं करावं, अशा तऱ्हेचं काय आहे की त्याची धाव सुरू झाली. इत्यादी वाढता रजी, ये चिन्हे होती साजी, आणि ऐशा समाजी वेचे जरी देह. अशा तऱ्हेनं इतका तो काय आहे थोडासा मोठा झाला की झालं त्याचं काम. आज वयस्कर झाला तरी हेच काय आहे की एखादा वयस्कर गृहस्थ घरी बसतो, त्याला आता उठून चालता येत नाही, बाहेर जाता येत नाही, तर शेतात किंवा आणखीकडं कसं जाणार. पण घरी बसल्या बसल्या घरात येणाऱ्या मुलांना सुनांना विचारणं काय काय काम केलं आज, हे नाही का झालं, एवढंच कसं झालं, इतकी कामं तुम्ही का कमी करता. म्हणजे त्याचं ते तोंड चालू. इतकं शरीर थकलंय तरी तो अजून काय आहे की कोणी काम केलं नाही त्याचं काय आहे त्याच्यावर चिडणार, केलेलं असलं तरी अजून करायला पाहिजे होतं असं म्हणणार. हा सगळा भाग होता होता अशी जी काही रजगुणाची चिन्ह आहेत हे आपण आता पाहिली. आणि असली रजगुणी व्यक्ती जर समजा मरण पावली तर मग त्याची गती काय पुढे. तरी आघवाची इही परिवारला आणि देही, रिगे परियोनीही मानुषीची. आता त्याच्या ठिकाणी इतकं सगळं झालं आणि मरण आलं तर पुढं मात्र त्याला कोणत्या योनीमध्ये जन्म मिळतो तर सांगतात की एकंदरीत पाहता मनुष्य जन्मातच. कारण काय ते ह्याची तशाच इच्छा असतात. आता पहा की एखादा मनुष्य आहे आणि मरताना त्यांनी इच्छा केली की मला माझ्या पायात अशा अशा प्रकारचा जोडा असायला पाहिजे होता, म्हणजे चप्पल असायला पाहिजे होती. मग आता त्याला मनुष्याचा जन्माला घालावं लागेल का नाही, कारण चप्पल दुसरं कोण घालते, कोणताच प्राणी पक्षी घालत नाही. मग फक्त घालणारा जर मनुष्य आहे तर त्याला तोच जन्म देणं असं काय आहे. एक उदाहरण जसं आपण पाहतो तर सगळ्या प्रवृत्ती मनुष्य जन्माच्याच आहेत, म्हणून तो परत मनुष्य जन्मालाच येतो. सुरवाडेसी भिकारी वसोपा राजमंदिरी, तरी काय अवधारी रावो होईल. आता असं एक दाखवलं, एक भिकारी आणि आयटीत जाऊन राजवाड्यात बसला. आता तिथं बसलाय खरं, पण एक आहे की त्याची इच्छाच असती. समजा त्याला जर तिथं जेवायला कोणी घातलं, पक्वान्न आणलं
आणि पक्वान्नाचा घास घातला तर म्हणाल हे नाही चांगलं, कारण त्याला शिळे तुकडे खायची सवय आहे, कुठून गोळा करून आणलेले. मग तो त्या पक्वान्नाला कसं चविष्ट म्हणेल. म्हणजे तो राजवाड्यात जरी बसला, आयटीत बसलेला असला तरी त्याचं जी काय पूर्वीची सवय ती जाईल का, त्या सवयीतच तो राहील. बैल तेथे करवाडे हे न चुके गा पुढे, नेईजो का वराडे समर्थाचे नी. आता दुसरं त्याला उदाहरण दिलं की बैल आहे, मग ह्यांना कुठेही थांबले, गाडी बैल आहे झुंपलेली, मग दुपारची विश्रांती, सोडली गाडी तर त्याला काय कडबाच टाकावं लागेल ना, दुसरं काय. त्यांनी तर उदाहरण दिले की ही बैलगाडी श्रीमंताचे वऱ्हाड म्हणून घेऊन चालली होती. श्रीमंताच्या वऱ्हाडाला जसं पूर्वी, आता वाहन आहेत पण पूर्वी बैलगाड्या जायच्या, मग त्यात बसलेली माणसं तिकडं पक्वान्न खायची, लाडू जिलेबी, आणि बैलाला मात्र कडबा. कारण तो बैल श्रीमंताचं वऱ्हाड जरी घेऊन जात असेल तर कडब्याशिवाय दुसरं काय खाईल. म्हणोनी व्यापारा हाती उसंतू दिहा ना राती, तैसियाची पांती झुंपी जेतो. त्याप्रमाणे हा जो काही आहे त्याचे जे रोजचे व्यापार चाललेत ते रात्रंदिवस तो तेच करत असल्यामुळं त्यातून त्याला उसंत नाही. मग मृत्यूनंतर तर तो दुसरं काय इच्छा करेल, दुसरीकडे कसा त्याचा जन्म जाईल. त्याला जे प्राप्त व्हायचं आहे ते पूर्वजन्माची इच्छा जशी असेल तसंच पुढं होईल. कर्मजडाच्या ठाई किंबहुना होय देही, तो रजोवृत्तीच्या डोही बुडोनी निमे. एकंदरीत त्याच्या ठिकाणी हे कर्म करता करता जडत्व येतं, आणि त्या जडत्वातून म्हणजे तेच सारखं करून करून ते सुरू झालं की रजोवृत्ती त्याच्या ठिकाणी जे जे काही आहे, इतर काही समजून घेण्याचं जे ज्ञान आहे ते झाकून टाकते. मग तैसाची पुढती रजसत्ववृत्ती मिळून ये उन्नती तमोगुण. आता झालं, आत्तापर्यंत आपण रजगुणाचं पाहिलं. आता काय आहे की रजगुण आणि सत्वगुण हे दोन्ही अधोमुख झालेत, थांबलेत, आणि तमोगुणाचं वरचढ झालं. आता तमोगुणाचा जो काही आहे तो मनुष्य, त्याच्या अंतःकरणात तमगुण, तसा त्याचा स्वभाव, मग काय लक्षणं असतील ते सांगणार आहेत. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.